पुढची बातमी, भ्रष्टाचाराच्या बाबतीत राज्याचा बिहार होऊ घातलाय असा प्रश्न पडतोय। जळगावमध्ये असंच एक प्रकरण उघडकीस आलं। अकोल्यात तैनात असलेले मुख्य जिल्हा मुद्रांक अधिकारी किरण चौधरी यांच्याकडे सापडलेली संपत्ती पाहता हाच प्रश्न पडतो। भ्रष्ट अधिकाऱ्याच्या संपत्तीबद्दलचा हा रिपोर्ट बघा, तुमचे डोळे विस्फारतील। सरकारी अधिकाऱ्याच्या घरी कोट्यावधीची माया। ₹1.5 कोटी रुपयांची रोकड, अर्धा किलोपेक्षा जास्त सोनं, जमिनीची अनेक महत्त्वाची कागदपत्र जप्त। जळगावमध्ये मध्यरात्री सुरू असलेली ही एसीबीच्या पथकाची धडक कारवाई। जळगावच्या विष्णुनगर भागातल्या साईप्रभा सोसायटीत मध्यरात्री एसीबीचं पथक पोहोचलं आणि एका घराची झाडाझडती सुरू झाली। हे घर आहे अकोल्यात सध्या तैनात असलेले जिल्हा मुख्य मुद्रांक अधिकारी किरण चौधरी यांचं। या धडक कारवाईत एसीबीनं कोट्यावधी रुपयांचं घबाड जप्त केलंय। एसीबीनं चौधरी यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात ₹1,53,84,630 रुपयांची रोख रक्कम जप्त केली। यामध्ये 500, 200, 100, 50 आणि 20 रुपयांच्या नोटांच्या बंडलांचा समावेश आहे। याशिवाय 60,57,135 रुपयांचे सोन्याचे दागिने सुद्धा सापडले। या व्यतिरिक्त 160 ग्रॅम वजनाची 2 सोन्याची बिस्किटं सुद्धा जप्त करण्यात आली आहेत। एसीबीच्या तपासणीत चौधरी यांच्या घरात 11,52,745 रुपयांच्या सोनं खरेदीच्या पावत्या, 31,416 रुपये किमतीची 154 ग्रॅम चांदी आणि याशिवाय 62,13,376 रुपये किमतीची जमिनीची खरेदी विक्रीची कागदपत्रही सापडली आहेत। अपराध क्रमांक 238 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी किरण चौधरी मुद्रांक जिल्हाधिकारी हे असून गुन्हा दाखल झालेला आहे। किरण चौधरी यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली। यात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आली आहेत। अकोल्यामध्ये चौधरी यांना अटक करून कारवाई केल्यानंतर त्यांचं जळगावमधलं घर सीलबंद करण्यात आलं होतं। मात्र 2च दिवसात मध्यरात्री त्यांच्या घरात 2 जण घुसले। पोलिसांना खबर लागली आणि पोलिसांनी या दोघांनाही रंगेहात पकडलं। पण यानंतर समोर आलेल्या गोष्टी आणखीन धक्कादायक आहेत। प्राथमिक तपासात हे दोघंही किरण चौधरी यांचे नातेवाईक असल्याचं समोर आलंय। ते कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या उद्देशानं घरात गेले होते याचाही तपास सुरू आहे। ही बाब अत्यंत गंभीर आहे। यामागे आणखी काही अधिकारी, काही दलाल आहेत का याचा सुद्धा तपास घेणं किंवा शोध घेणं हे एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांचं काम आहे आणि मला विश्वास आहे की ते याला गांभीर्याने घेतील। मात्र ही घटना जशी वरवर पाहता आपल्याला मुद्रांक कार्यालयाच्या संदर्भात गंभीर दिसते, तसे अनेक कार्यालय अकोल्यामध्ये अशी आहेत जिथे या भ्रष्टाचाराची पाळंमुळं आणखी मोठ्या प्रमाणात रुजलेली आहेत। आज तुम्ही बघा, कुठल्याही ऑफिसला जा, टेबल खालून पैसे सरकवल्याशिवाय काम होत नाही। मग ते नजूलचं ऑफिस असेल, तहसील ऑफिस असेल, दलालांचा सुळसुळाट अकोला शहरामध्ये झालेला आहे। दुपारी 4 वाजल्यापासून सुरू झालेली ही धाड आणि तपासणी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत म्हणजे 10 तास सुरू होती। या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोनं, जमिनीची काही कागदपत्र आणि अन्य काही गोष्टी जप्त करण्यात आली आहेत। अकोल्यातल्या एका सरकारी अधिकाऱ्याकडे सापडलेल्या घबाडानंतर एसीबी पथकाच्या निशाण्यावर पुढचं कोण याकडे लक्ष लागलंय। जळगावहून मंगेश जोशीसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला।